दिनांक 10-12-24 रोजी परभणी येथे एका हरामखोराने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची त्याने जी अवहेलना केलेली आहे आणि त्या अवहेलनेच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातूनच आणि आज मालेगाव येथे रिपब्लिकन पक्षाकडून जाहीर निषेध नोंदवलेला आहे। आणि प्रशासनाने जे काही या गोष्टीला गांभीर्याने दखल घेतली नाही, उलट आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावर कोंबीन ऑपरेशनच्या नावाने लाठीचार्ज केला। या संदर्भात रिपब्लिकन पक्ष जाहीर निषेध करत आहे। या जो काही कार्यकाळामध्ये आंबेडकरी जनतेवर जो अन्याय होत आहे याचे प्रमाण वाढलेले आहे आणि कुठल्याही व्यक्तीने असं घाणेरडे कृत्य केल्यानंतर केवळ त्या व्यक्तीला माथेफिरू असं संबोधलं जातं आणि माथेफिरू म्हणून संबोधल्यानंतर त्याच्यावर काही मोठी कारवाई होत नाही। आज रिपब्लिकन पक्षाने जाहीरपणे सांगितलेले आहे की त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई अशी करावी। जर ती कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पक्ष भविष्यात मोठे आंदोलन उभारेल। जय भीम। तारखेला परभणी येथे संविधानाची जी विटंबना झाली, जो प्रकार झाला, हा प्रकार अचानक घडलेला नाही अशा मताचे आम्ही आहोत। एका बाजूला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस विराजमान होतात आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ही घटना सुरुवात झालेली आहे, अजून 5 वर्ष मुख्यमंत्र्यांना राज्य करायचंय आणि ही पहिली सुरुवातीलाच ही जी घटना घडली संविधानाची, याच्या मागे पूर्वनियोजित षडयंत्र आहे असा आमचा आरोप आहे। शासनाने ज्या तरुणांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर ज्या अमानुषपणाने लाठीचार्ज केला, घराघरात घुसून दलित नवबौद्धांना बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत, हे जाणून बुजून दलितांची दमनशाही करायची, दलितांना दाबायचं अशा प्रकारचा या षडयंत्र या शासनाचा दिसतोय। त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध तर करतो। शासनाचे हे नैतिक कर्तव्य होतं की महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी त्यांनी सखोल यंत्रणा उभारली गेली पाहिजे। एकीकडे दलितांना ठोकलं जाते आणि दुसरीकडे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसलेत। या घटनेचा आम्ही सरळ निषेध करतो। यानंतर विराजमान जे नवीन सरकार आहे त्यांनी दलितांवरती अल्पसंख्याकांवरती अन्याय होणार नाहीत याची दखल घ्यावी आणि त्या पद्धतीने तरतूद करावी अशी आमची एक मुख्य मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा